घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत तोडफोड केले। शासकीय योजनेअंतर्गत उपचार करूनही रुग्णांकडून अनधिकृतरित्या पैसे घेत असल्याचा आरोप करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील काचांपासून उपकरणांपर्यंत जोरदार नासधूस केले। वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की गोरगरीब रुग्णांसाठी सरकार शासकीय योजना राबवत असताना काही खासगी रुग्णालये त्याचा गैरफायदा घेत आहेत। आदित्य हॉस्पिटलमध्येही शासकीय योजनेअंतर्गत उपचार करूनही रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत। या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉस्पिटलच्या आवारात थेट घुसून तोडफोड केले। काचांची व इतर महागड्या वस्तूंची नासधूस करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली। रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। दरम्यान शंकर माने यांनी असा इशारा दिलाय की गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर अशाच पद्धतीने तीव्र कारवाई केली जाईल। पोलिसांकडून आता पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।